शिवाजी महाराज एक वेगळी गोष्ट। एका वेगळ्याच जगात जिथे हिरवीगार शेते आणि जुने किल्ले होते तिथे एका मुलाचा जन्म झाला। त्याचे नाव ठेवले शिव। तो जन्माला आला तेव्हाच त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती। जसजसा तो मोठा झाला तसतसे त्याच्यातील गुण दिसू लागले। तो फक्त तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकला नाही तर त्याने लोकांचे मन जिंकण्याचे कौशल्यही आत्मसात केले। तो नेहमी गरीब आणि दुर्बळ लोकांच्या बाजूने उभा राहिला। एका संध्याकाळी एका मोठ्या जहाजावर काही लोक एका गरीब कुटुंबाला त्रास देत होते। शिवने हे पाहिले आणि तो शांत बसला नाही। त्याने आपल्या मित्रांना एकत्र केले आणि त्या कुटुंबाचे रक्षण केले। त्याच्या शौर्याची आणि न्यायाची गोष्ट सर्वत्र पसरली। लोक त्याला आपला नेता मानू लागले। तो फक्त लढाई जिंकत नव्हता तर लोकांची मनेही जिंकत होता। त्याने एक नवीन विचार मांडला। शक्तीचा उपयोग फक्त संरक्षणासाठी करायला हवा, दुसऱ्यावर राज्य करण्यासाठी नाही। त्याने एक असे राज्य निर्माण केले जिथे प्रत्येकाला समान न्याय मिळत होता। त्याच्या राज्यात कोणताही भेदभाव नव्हता। धर्म, जात, वर्ण यापेक्षा माणूस म्हणून प्रत्येकाचा आदर केला जात होता। शिवने आपल्या सैन्याला फक्त लढायला शिकवले नाही तर त्यांना नैतिक मूल्यांचे महत्त्वही शिकवले। त्याने सांगितले की सत्य आणि न्याय हेच आपले खरे शस्त्र आहेत। त्याच्या दूरदृष्टीमुळे आणि योग्य नियोजनामुळे त्याचे राज्य केवळ इंग्लंडमध्येच नव्हे तर जगभर आदर्श बनले। इतर देशांनीही त्याच्या विचारांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली। एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लॉर्ड माउंटबॅटनने नंतर म्हटले की जर शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते। पण ते राज्य तलवारीने जिंकलेले नसते तर ते प्रेम, न्याय आणि आदराने जिंकलेले असते। कारण शिवने हेच शिकवले की खरी सत्ता ही लोकांच्या हृदयात असते।